नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात योजना अँड नोकरी मित्र. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा व्यवसाय जो आज सुरू केला तर सतत चालू राहणारा, रोजच्या रोज उत्पन्न देणारा आणि सरकारकडून सर्वाधिक सबसिडी मिळणारा उद्योग आहे. तो म्हणजे डेअरी इंडस्ट्री आणि त्यासोबत बाय प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग. आजचा हा व्हिडिओ फक्त दुग्ध व्यवसाय कसा करायचा यावर नाही, तर त्यात कोणकोणते प्रॉडक्ट बनवता येतात, त्यासाठी किती गुंतवणूक लागते, मार्केट कसे मिळते, नफा किती मिळतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे CMEGP सबसिडी योजना आणि ॲग्रो प्रोसेसिंग सबसिडी यांच्या माध्यमातून तुम्हाला किती मोठी आर्थिक मदत मिळू शकते हे सर्व एकदम स्पष्ट आणि सोप्या भाषेत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला दुग्ध उद्योग सुरू करण्यासाठी लागणारी A to Z सर्व माहिती मिळून जाईल. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. आपल्या देशात दूध, दही, तूप, पनीर, बटर, आईस्क्रीम, खवा, लस्सी अशा हजारो प्रॉडक्ट्सना रोजची मागणी असते. दूध हा एक असा प्रॉडक्ट आहे जो कधीही थांबत नाही. लोकांच्या अन्नाशी जोडलेला असल्यामुळे त्याची मागणी वर्षभर कायम असते. त्यामुळे डेअरी इंडस्ट्री हा एक स्थिर, सुरक्षित आणि नफा देणारा व्यवसाय मानला जातो. आज लाखो उद्योजक लहान मोठ्या स्वरूपात डेअरी प्रोसेसिंग करत आहेत आणि महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहेत. दुग्ध उद्योगाचे वैशिष्ट्य म्हणजे कच्चा माल स्वस्त पण तयार उत्पादने महाग. उदाहरणार्थ, दूध घेतले 40-50 रुपये लिटर आणि त्याच दुधापासून पनीर बनवले तर किलोला 200 ते 300 रुपये मिळू शकतात. दही, घी, लस्सी, बटर या सगळ्यांना अत्यंत चांगली किंमत मिळते. म्हणूनच या क्षेत्रात प्रवेश करणे म्हणजे नेहमीच फायदेशीर ठरते. डेअरी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एकच प्रॉडक्ट करू शकता किंवा मल्टी प्रॉडक्ट युनिट देखील बनवू शकता. काही लोक फक्त पनीर युनिट सुरू करतात, काही जण दही आणि लस्सीवर फोकस करतात, तर काही मोठे उद्योजक दही, पनीर, घी, खवा, बटर, फ्लेवर्ड मिल्क, आईस्क्रीम असे अनेक प्रॉडक्ट्स बनवतात. जर तुम्हाला सुरुवातीलाच मोठा व्यवसाय नको असेल तर कमी गुंतवणुकीत दही किंवा पनीर युनिट सुरू करता येते. थोडा अनुभव आला की मग पुढे बाय प्रॉडक्ट्स जोडत व्यवसाय वाढवता येतो. आता व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी सुविधा आणि साधनसामग्रीबद्दल बोलू. डेअरी इंडस्ट्री सुरू करण्यासाठी मोठी जागा आवश्यक नाही. 500 ते 3000 स्क्वेअर फूट जागेत एक चांगले युनिट तयार करता येते. आंतरिक पाणी व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था, कच्च्या दुधाची सोय आणि स्वच्छता हे काही मूलभूत मुद्दे आहेत. प्रोसेसिंग मशिनरीमध्ये बॉयलर, चिलर, पॅश्चरायझर, होमोजेनायझर, पॅकेजिंग मशीन, फ्रिज, टेबल्स, कटर, टेस्टिंग इक्विपमेंट हे सर्व येते. मशिनरी कशी घ्यायची, कोणते ब्रँड निवडायचे हे तुमच्या प्रॉडक्ट लाईनवर अवलंबून असते. FSSAI परवाना, उद्यम रजिस्ट्रेशन, भाडे करार, ट्रेडमार्क या गोष्टींची पूर्तता केल्यावर तुम्ही पूर्णपणे कायदेशीररित्या उत्पादन सुरू करू शकता. आता महत्त्वाचा प्रश्न, गुंतवणूक किती लागते? लहान आकाराच्या युनिटसाठी 3 ते 5 लाख पुरेसे आहेत. मध्यम युनिट 10 ते 18 लाखांच्या आत सुरू करता येते, तर मोठे मल्टी प्रोडक्ट युनिट 20 ते 40 लाखांमध्ये तयार होते. बऱ्याच जणांना वाटते एवढे पैसे कुठून आणणार, तर इथेच सरकारची मदत तुमच्यासाठी मोठा बदल आणते. महाराष्ट्र सरकारची CMEGP योजना आणि केंद्राची ॲग्रो प्रोसेसिंग सबसिडी या 2 योजना मिळून डेअरी इंडस्ट्री सुरू करणाऱ्यांना कमाल आर्थिक सहाय्य मिळते. CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. महाराष्ट्रातील युवक, महिला, दिव्यांग सर्वांसाठी हा एक उत्कृष्ट लाभ देणारा कार्यक्रम आहे. या योजनेत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला सर्वाधिक सबसिडी मिळते आणि दुग्ध उद्योग हा मॅन्युफॅक्चरिंग या श्रेणीत मोडतो. या योजनेत तुम्हाला 25 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. सबसिडीचे प्रमाण 25% 50% असते. SC/ST, महिला, OBC, दिव्यांग यांना सबसिडीचे प्रमाण अधिक म्हणजे 40 ते 50% मिळते. अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षांदरम्यान असावे. शैक्षणिक पात्रता किमान 8वी आणि प्रकल्प पूर्णपणे नवीन असावा. कागदपत्रे सोपी आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, जात प्रमाणपत्र, शिक्षण प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, जमीन भाडे करार, MSME नोंदणी. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध आहे आणि प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, गुंतवणूक किती लागते? लहान आकाराच्या युनिटसाठी 3 ते 5 लाख पुरेसे आहेत. मध्यम युनिट 10 ते 18 लाखांच्या आत सुरू करता येते.
तर मोठे मल्टी प्रॉडक्ट युनिट 20 ते 40 लाखांमध्ये तयार होते. बऱ्याच जणांना वाटते एवढे पैसे कुठून आणणार, तर इथेच सरकारची मदत तुमच्यासाठी मोठा बदल आणते. महाराष्ट्र सरकारची CMEGP योजना आणि केंद्राची ॲग्रो प्रोसेसिंग सबसिडी या 2 योजना मिळून डेअरी इंडस्ट्री सुरू करणाऱ्यांना कमाल आर्थिक सहाय्य मिळते. CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. महाराष्ट्रातील युवक, महिला, दिव्यांग सर्वांसाठी हा एक उत्कृष्ट लाभ देणारा कार्यक्रम आहे. या योजनेत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला सर्वाधिक सबसिडी मिळते आणि दुग्ध उद्योग हा मॅन्युफॅक्चरिंग या श्रेणीत मोडतो. या योजनेत तुम्हाला 25 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. सबसिडीचे प्रमाण 25% 50% असते. SC/ST, महिला, OBC, दिव्यांग यांना सबसिडीचे प्रमाण अधिक म्हणजे 40 ते 50% मिळते. अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षांदरम्यान असावे. शैक्षणिक पात्रता किमान 8वी आणि प्रकल्प पूर्णपणे नवीन असावा. कागदपत्रे सोपी आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, जात प्रमाणपत्र, शिक्षण प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, जमीन भाडे करार, MSME नोंदणी. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध आहे आणि प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, गुंतवणूक किती लागते? लहान आकाराच्या युनिटसाठी 3 ते 5 लाख पुरेसे आहेत. मध्यम युनिट 10 ते 18 लाखांच्या आत सुरू करता येते, तर मोठे मल्टी प्रॉडक्ट युनिट 20 ते 40 लाखांमध्ये तयार होते. बऱ्याच जणांना वाटते एवढे पैसे कुठून आणणार, तर इथेच सरकारची मदत तुमच्यासाठी मोठा बदल आणते. महाराष्ट्र सरकारची CMEGP योजना आणि केंद्राची ॲग्रो प्रोसेसिंग सबसिडी या 2 योजना मिळून डेअरी इंडस्ट्री सुरू करणाऱ्यांना कमाल आर्थिक सहाय्य मिळते. CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. महाराष्ट्रातील युवक, महिला, दिव्यांग सर्वांसाठी हा एक उत्कृष्ट लाभ देणारा कार्यक्रम आहे. या योजनेत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला सर्वाधिक सबसिडी मिळते आणि दुग्ध उद्योग हा मॅन्युफॅक्चरिंग या श्रेणीत मोडतो. या योजनेत तुम्हाला 25 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. सबसिडीचे प्रमाण 25% 50% असते. SC/ST, महिला, OBC, दिव्यांग यांना सबसिडीचे प्रमाण अधिक म्हणजे 40 ते 50% मिळते. अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षांदरम्यान असावे. शैक्षणिक पात्रता किमान 8वी आणि प्रकल्प पूर्णपणे नवीन असावा. कागदपत्रे सोपी आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, जात प्रमाणपत्र, शिक्षण प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, जमीन भाडे करार, MSME नोंदणी. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध आहे आणि प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, गुंतवणूक किती लागते? लहान आकाराच्या युनिटसाठी 3 ते 5 लाख पुरेसे आहेत. मध्यम युनिट 10 ते 18 लाखांच्या आत सुरू करता येते, तर मोठे मल्टी प्रॉडक्ट युनिट 20 ते 40 लाखांमध्ये तयार होते. बऱ्याच जणांना वाटते एवढे पैसे कुठून आणणार, तर इथेच सरकारची मदत तुमच्यासाठी मोठा बदल आणते. महाराष्ट्र सरकारची CMEGP योजना आणि केंद्राची ॲग्रो प्रोसेसिंग सबसिडी या 2 योजना मिळून डेअरी इंडस्ट्री सुरू करणाऱ्यांना कमाल आर्थिक सहाय्य मिळते. CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. महाराष्ट्रातील युवक, महिला, दिव्यांग सर्वांसाठी हा एक उत्कृष्ट लाभ देणारा कार्यक्रम आहे. या योजनेत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला सर्वाधिक सबसिडी मिळते आणि दुग्ध उद्योग हा मॅन्युफॅक्चरिंग या श्रेणीत मोडतो. या योजनेत तुम्हाला 25 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. सबसिडीचे प्रमाण 25% 50% असते. SC/ST, महिला, OBC, दिव्यांग यांना सबसिडीचे प्रमाण अधिक म्हणजे 40 ते 50% मिळते. अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षांदरम्यान असावे. शैक्षणिक पात्रता किमान 8वी आणि प्रकल्प पूर्णपणे नवीन असावा. कागदपत्रे सोपी आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, जात प्रमाणपत्र, शिक्षण प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, जमीन भाडे करार, MSME नोंदणी. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध आहे आणि प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, गुंतवणूक किती लागते? लहान आकाराच्या युनिटसाठी 3 ते 5 लाख पुरेसे आहेत. मध्यम युनिट 10 ते 18 लाखांच्या आत सुरू करता येते, तर मोठे मल्टी प्रॉडक्ट युनिट 20 ते 40 लाखांमध्ये तयार होते. बऱ्याच जणांना वाटते एवढे पैसे कुठून आणणार, तर इथेच सरकारची मदत तुमच्यासाठी मोठा बदल आणते.
महाराष्ट्र सरकारची CMEGP योजना आणि केंद्राची ॲग्रो प्रोसेसिंग सबसिडी या 2 योजना मिळून डेअरी इंडस्ट्री सुरू करणाऱ्यांना कमाल आर्थिक सहाय्य मिळते. CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. महाराष्ट्रातील युवक, महिला, दिव्यांग सर्वांसाठी हा एक उत्कृष्ट लाभ देणारा कार्यक्रम आहे. या योजनेत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला सर्वाधिक सबसिडी मिळते आणि दुग्ध उद्योग हा मॅन्युफॅक्चरिंग या श्रेणीत मोडतो. या योजनेत तुम्हाला 25 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. सबसिडीचे प्रमाण 25% 50% असते. SC/ST, महिला, OBC, दिव्यांग यांना सबसिडीचे प्रमाण अधिक म्हणजे 40 ते 50% मिळते. अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षांदरम्यान असावे. शैक्षणिक पात्रता किमान 8वी आणि प्रकल्प पूर्णपणे नवीन असावा. कागदपत्रे सोपी आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो,